हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांची तहसीलवर धडक. कोरपणा तहसील कार्यालयावर आज हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांनी हक्क व मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. आदिवासी समाजाच्या न्याय्य मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आदिवासी समाजाच्या 12 ठोस मागण्यांसाठी विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्यासह महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. आमचा हक्क आम्ही घेणारच, शासन जागे व्हा अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून गेला. यामध्ये मुख्य मागण्या: बंजारा धनगर जातींचा अनुसूचित जमातीत समावेश रद्द करा, पेसा अंतर्गत 71 संवर्गातील पदभरती आदिवासी उमेदवारांनाच प्राधान्य द्यावे, महसूल मंत्री बावनकुळे यांचा आदिवासी जमिनीवरील निर्णय रद्द करावा, शासनाचा 12 जुलै 2024 चा परिपत्रक रद्द करून 12 एप्रिल 2001 चा परिपत्रक कायम ठेवावा, सर्वोच्च न्यायालयाचा 9 ऑगस्ट 2024 चा निर्णय अंमलात आणावा, 50% पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्या असलेली गावे, वाड्या, वस्त्या पेसा कायद्यात समाविष्ट कराव्यात, आदिवासी मुलींचे गैर आदिवासींशी विवाह झाल्यास शासकीय लाभ नाकारावेत, वन हक्कांचे प्रलंबित दावे तात्काळ निकाली काढावेत, ग्रामीण विकास विभागाने शिक्षक भरतीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी, कोरपणा तालुक्यातील आश्रम शाळांना सीबीसी पॅटर्ननुसार 1 ते 12वी पर्यंतचा दर्जा द्यावा, केंद्र सरकारने सन 2023 मध्ये संमत केलेला जमिनीवरील कायदा रद्द करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी. आदिवासी समाजाच्या या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शासनाने मागण्यांकडे तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. यावेळी निळकंठराव कोरांगे, माजी सभापती, समाज कल्याण समिती चंद्रपूर, भीमराव पी मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य सविताताई टेकाम, सतालुबाई जुमनाके, आदिवासी नेते गजानन जुमनाके, आदिवासी नेते अरुण पाटील मडावी, प्रमोदजी बोरीकर, जितेश कुळमेथे, बापूरावजी मडावी, आदिवासी नेते प्रभाकर गेडाम, ॲडव्होकेट मधुर कोटनाके, प्रमोद कोडापे, शामराव कोटनाके, शामराव उईके, प्रेमदासजी मेश्राम, भारत आत्राम, संजय सोयाम, महिपाल मडावी, संतोष कुळमेथे, जंगू पाटील एडमे, लक्ष्मण कुरसंगे, लिंगा पाटील वेटी, कैलास कोरांगे, लक्ष्मण कुरसंगे, लक्ष्मण पंधरे, राधाबाई आत्राम, मनोज तुमराम, नयनेश आत्राम, उमेश पेंदोर, विलास मडावी व आरक्षण बचाव कृती समितीचे पदाधिकारी आदिवासी समाज बांधव हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित. निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी प्रमोद गिरटकर, कोरपणा. दिनांक 9 ऑक्टोबर 2025 कोरपणा तालुका संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीने या ठिकाणी हा भव्य आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चा तहसील कार्यालयाच्या परिसरात येऊन आम्ही संयुक्त कृती समितीच्या वतीने माननीय तहसीलदार महोदयांना या ठिकाणी आमचं काही मागण्यांचं निवेदन महाराष्ट्र सरकारला सादर केलेलं आहे. आणि माननीय तहसीलदार महोदयांच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही काही बऱ्याच मागण्या या कृती समितीच्या संबंधित आरक्षण विरोधी, त्यानंतर काही इतर मागण्या आदिवासी समाजाच्या या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या आजच्या या भव्य आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून व निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेलं आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी सरकारला मागणी केलेली आहे की कुठेही आदिवासींच्या आरक्षणावर गदा येता कामा नये आणि आदिवासींचं आरक्षण हे अबाधित राहावं याकरता या निवेदनाच्या माध्यमातून, या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सरकारला मागणी केली. आणि समस्त या ठिकाणी या तालुक्यातील समस्त आदिवासी बांधव हे खेड्यापाड्यातून, ग्रामीण भागातून या ठिकाणी उपस्थित होऊन त्यांनी आपलं देखील या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून या मोर्चाला सहकार्य केलं. त्या सर्वांचं या ठिकाणी मी आयोजन समितीच्या वतीने शतशः आभार मानतो, त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तेच थांबतो. धन्यवाद. जय सेवा. आम्हाला एक प्रश्न का सर, ज्या काही घुसखोरी होत आहे आदिवासींच्या आरक्षणासंदर्भामध्ये, जे काही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्यामध्ये येऊन आमच्या मग त्या आरक्षणाच्या पद असेल, आमच्या शेतजमिनी असेल, आमच्या हक्काच्या नोकऱ्या असेल, ह्या कुठेतरी अतिक्रमण होण्याचा प्रयत्न होत आहे. तर हा अतिक्रमण होण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हा सर्व आमचा खटाटोप आदिवासी बांधवांच्या वतीने सुरू आहे. यापुढे भूमिका काय राहणार आहे? यापुढे भूमिका आमची अशी राहणार आहे का आम्ही हे सरकारला मागणी पोहोचवली आहे आणि यातून सरकारने हे या संपूर्ण या महाराष्ट्रातील आदिवासी जनता ही या मागण्यांकरता हे जे अतिक्रमण आरक्षणाच्या विरोधामध्ये होत आहे
तर हे अतिक्रमण थांबलं पाहिजे आणि याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. जर होत नसेल तर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी आदिवासी समाज सक्षम आहे. थँक्यू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.